सोपी ना? मला ओळखलं का? किती मोठी झाली माझी बाई. तुम्हाला सांगते, बारकी होती नाही तेव्हा नुसती भांडीकुंडी खेळत असायची आणि नवरा म्हणून सूर्याच पाहिजे असायचा तिला. काय आता झालं की सूर्याचे लगीन. पण काळजी करू नका, मी आले ना. तुझ्यासाठी मस्त पैकी चांगला राजबिंडा नवरा शोधू आपण. हा पुष्पाक्का, मुलगी बघायच्या कार्यक्रमात आपण कांदे पोळी नाहीत करायचे, आपण पुरणपोळी करायची. पुरणपोळी? मामा पुरणपोळी का? त्याची गंमत आहे. एकदा काय झालं माहिती आहे का, सूर्या तुझी आई पुष्पाक्का दोघींच्यात लागली पैस पुरणपोळ्यात चांगलं कोण बनवते म्हणून. मग काय दोघी पण पुरणपोळ्या बनवायला लागल्या, माग कोणच हटना. मी शंकरदाजी आणि बाजी आम्ही तिघांनी का नाही गरम पोळ्या खाऊन खाऊन असं बेजार झालो का नाही, काय सांगू तुम्हाला. मामा पण मग जिंकलं कोण? अगं जिंकतंय कोण, दोघी पण पुरणपोळ्या बनवून का नाही एकदम वसतात. आम्ही तिघच का नाही गरम पोळ्या खाऊन खाऊन का नाही असं बेजार झालो होतो का नाही, काढता पाय घेतला आणि आम्हीच पळून गेलो. आणि कशाला कोणी एकीचं नाव घेईल ग, आणि दुसरी कुठनं टाळक्यात लाटणं पडलं तर. नाही, गमतीचा भाग सोडला ना तर तुमची आई ना जेवण बनवण्यात एक नंबर होती बघा. फक्त जेवण बनवण्यातच नाही तर सगळ्या कामात तिचा कोणच हात धरू शकत नव्हतं. तिचं सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित असायचं. एवढीशी सुद्धा जागा तिने कुठंच बोलायला ठेवली नव्हती. मग त्या अशा का वागल्या? नाही म्हणजे त्या घर का सोडून गेल्या? हे बघ बाळा, आता जुनी मडीव करण्यात काय अर्थ नाही. सूर्या बर, मी आता निघतो बर का.